नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम गुंधे। जर सांगतायत की लाईफ इज अ स्ट्रगल, की जीवन म्हणजे एक संघर्ष। आपण बरीचशी माणसं बघितली जी श्रीमंत व्यक्ती किंवा यांनी यशाचं उंच शिखर गाठलंय, जसे की समजा सचिन तेंडुलकर सर असतील किंवा अमिताभ बच्चन सर असतील किंवा शाहरुख खान सर असतील किंवा लता मंगेशकर मॅडम असतील किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील। आपल्या या माणसाचं फक्त आणि फक्त त्यांचं यश दिसतंय, पण ते यशामागचं जे काही स्ट्रगल असेल, जे संघर्ष आहे, ते आपले संघर्ष माहीत नाहीये। तर नक्कीच जे यश संपादन करायचं असेल, जर यश संपादन करायचं असेल तर नक्कीच यश सहज भेटत नाही, त्यासाठी भरपूर स्ट्रगल करावा लागतो। तर या ठिकाणी एक कविता आहे ज्याचं नाव आहे हार नाही होती। आणि हे जी कविता आहे ती ज्यावेळी समजा KBC कौन बनेगा करोडपती हा शो चालू होता आणि या शो मध्ये अमिताभ बच्चन यांनी ही कविता त्या ठिकाणी सांगितलेली होती किंवा गायलेली होती। त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की ही जी कविता आहे ही अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन जी यांनी लिहिलेली असेल असं लोकांना वाटत होतं, पण त्यांनी एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी क्लिअर केलं की ही जी कविता आहे, हार नाही होती, ही जी कविता आहे ती सोहनलाल द्विवेदी यांनी या ठिकाणी लिहिली असं त्या ठिकाणी डिक्लेअर केलं। तर हार नाही होती ही जी कविता आहे ती आपण या ठिकाणी ऐकून घेऊया। जर सांगतायत की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है। चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ वापस लौट आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसे हैरानी में, बढ़ता दुगना उत्साह इसे हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। असफलता एक चुनौती है, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तर नक्कीच जसं सांगतात की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जो माणूस प्रयत्न करणं सोडून देत नाही त्याच्या आयुष्यामध्ये कधीच हार होत नाही। जसं आपण सांगितलं अगोदरच की सचिन तेंडुलकर सर किंवा अमिताभ बच्चन सर असतील किंवा हे जे बरीचशी माणसं ज्यांनी घवघवीत यश प्राप्त केलंय त्यांना यश काही सहज भेटलेलं नाहीये। सचिन तेंडुलकर सर ज्यांनी जेव्हा समजा जे काही इंटरनॅशनल क्रिकेट आहे याच्यामध्ये पदार्पण केलं, काहीतरी 16 वर्षे पदार्पण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्यांना जो काही फर्स्ट बॉल त्या ठिकाणी फेस करायचा होता, मला वाटतं वसीम अक्रम या सरांचा त्यांना जो काही फर्स्ट बॉल त्यांनी फेस करायचा होता आणि पहिलाच बॉल काहीतरी हेल्मेटला येऊन लागला आणि त्यावेळेस वसीम अक्रम यांनी सांगितलं की ये जो काम है ये बच्चों का काम नहीं है। आणि त्यावेळेस जे आपली टीम इंडिया होती आणि जे काही त्या ठिकाणी कोच वगैरे असतील किंवा जे इतर त्या ठिकाणी मान्यवर होते त्यांनी सांगितलं सुद्धा, त्यांना रिक्वेस्ट केली सचिन तेंडुलकर सरांना की आपण मैदानाचे आपण बाहेर जाऊया, आपण थोडं रेस्ट करा। पण सचिन तेंडुलकर सर यांनी सांगितलं की नाही मला खेळायचंय, त्यांनी सांगितलं आय विल प्ले। त्या ठिकाणी खेळून राहिले आणि नंतर मग चौकी आणि षटकार त्या ठिकाणी आतषबाजी केली आणि नंतर मग आपण आज बघतोय ज्याला आपण गॉड ऑफ क्रिकेट सांगतोय आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सचिन तेंडुलकर सर। जर त्यावेळेस त्यांनी हार मानली असती तर आज त्यांना जी काही क्रिकेटच्या देवाची उपमा आहे ती नक्कीच भेटली नसती। जसं आपण बघतोय की अमिताभ बच्चन सर जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी ऑडिशनला गेले त्यावेळेस जे ऑडिशन घेणारे होते त्यांनी सांगितलं की ऊँटे जैसे तेरी टांगे हैं, भेज जैसे आवाज है, बोले तेरा इंडस्ट्री में कुछ नहीं होगा। त्याने त्या ठिकाणी हाकलून दिलं। त्याने खूप विचार केला पण ते डिमोटिवेट नाही झाले। त्यांनी स्वतःचा विश्वास दाखवला की येस आय कॅन डू, मी काहीतरी करू शकतो, मी काहीतरी नक्की वेगळं करून दाखवेन। त्यांनी हिंमत हारली नाही आणि त्या ठिकाणी प्रयत्न करता आले, या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ऑडिशन देत राहिले आणि आज आपण बघतोय की जो काही इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीचा काही बाप ज्याला समजला जातो ते अमिताभ बच्चन आहेत।
त्याच्यामुळे आयुष्य जगत असताना संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाशिवाय, स्ट्रगल शिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही, हे आपण हमेशा लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रयत्नांती परमेश्वर ही जी गोष्ट आहे ती नक्की आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. जसं आपण बघतोय की आज समजा अंबानी ग्रुप आहे, आपल्या इंडियामध्ये एकदम टॉप रँकला आहे, की जे काही आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्याला माहिती आहे की समजा मुकेश अंबानी आहे, टॉप रँकला आहे. आपल्याला टॉप रँक दिसतोय, पण त्या टॉप रँकला पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनीच काही स्ट्रगल केलाय, त्यांनी संघर्ष काय केलाय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. धीरूभाई अंबानी ह्याने ऍक्च्युअली सुरुवात केली अंबानी ग्रुपची जी काही असेल, मग टाटा स्टीलची असेल किंवा जे काही असेल, सुरुवात आहे धीरूभाई अंबानीने केली. अगोदर पेट्रोल पंपवरती काम करायचे आणि तिथून जी सुरुवात केली तिथून जर्नी होती. आज या ठिकाणी आपण बघतोय की आपल्या भारतातील सगळ्यात मोठा इंडस्ट्रियलिस्ट किंवा आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानी ग्रुप, मुकेश अंबानी, किंवा जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या रँकिंगमध्ये त्या ठिकाणी अंबानी ग्रुप त्या ठिकाणी नाव येते. तर नक्कीच जे काही यश प्राप्त झालंय ते काही सहज यश प्राप्त झाले नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि संघर्षशिवाय कोणतंही यश प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे नक्कीच आजची ही कविता हार नाही होती, ही जी कविता आहे आपण लक्षात ठेवायची आहे. आणि जे आपलं उर्वरित आयुष्य आहे त्याच्यामुळे जे काही संकटे किंवा दुःख आहे किंवा जो संघर्ष आहे तो वाटेला येणारच, पण जे काही दुःख असेल किंवा संघर्ष असेल ह्याला पण त्या ठिकाणी बळी न पडता आपण ते जे काम असेल त्याला पण सामोरे जायचंय आणि जे काही दुःख असेल किंवा संघर्ष असेल त्याला पण दूर सारायचं आहे आणि एक आपलं खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य, जे काही यश गाठण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, एवढंच सांगू शकेन. शेवटी हार नाही होती एवढंच सांगेन. धन्यवाद.